विद्यार्थी मित्रांनो, मुंबई विद्यापीठाच्या LLM साठीच्या सेकंड सेमिस्टरच्या नोट्स आपण या ठिकाणी तयार करून पूर्ण केलेले आहेत. आपलं प्रिंटिंग सुरू झालेलं आहे. ज्याप्रमाणे आपण प्रथम सत्राच्या एक्झामसाठी आम्हाला पूर्ण सहकार्य केलं आणि भरपूर मागणी पुस्तकांची पौलमी लॉ बुकच्या साठी केली, त्याचप्रमाणे आजही तुम्ही करू शकता. तर आपले हे चारही पेपर तयार आहेत. पायाभूत पेपर 2 आहेत, न्यायिक प्रक्रिया, त्याला ज्युडिशियल प्रोसेस समजूया, हे ते पुस्तक आहे. अगदी शांतपणे बघू शकता. त्यानंतर पायाभूत पेपर 4, तर आपण आधारभूत सुद्धा म्हणतो, विधी शिक्षण आणि संशोधन पद्धती, लिगल एज्युकेशन आणि रिसर्च मेथडॉलॉजी, त्याचं हे पुस्तक आहे. सगळ्यात शेवटी तुम्हाला या पुस्तकांची रचना कशी येते एक सामुदायिक रीतीने सांगेल. नंतर समूह पेपर म्हणजे ग्रुप पेपर जो आपण म्हणतो ते 2 आहेत, गुन्हेगारी शास्त्र, क्रिमिनॉलॉजी, त्याचं हे पुस्तक आहे क्रिमिनॉलॉजीचं. आणि सगळ्यात लास्ट पुस्तक आहे समूह पेपर म्हणजे ग्रुप पेपरचं सामूहिक हिंसाचार आणि गुन्हेगारी व्यवस्था, न्यायव्यवस्था, कलेक्टिव्ह व्हायलन्स अँड क्रिमिनल जस्टिस सिस्टीम. तर असं हे 4थ्या क्रमांकाचं पुस्तक आहे. तर याच्यामध्ये या चारही पुस्तकांमध्ये आपण उत्तराची रचना कशी केली आहे मी तुम्हाला सांगतो. तर सर्वप्रथम आपण उत्तर शब्द लिहून त्यापुढे थोडंसं डिस्क्रिप्शन त्या प्रश्नाचं घेतलेलं आहे. त्या प्रश्नाचं अंदाज आपण घेतलेला आहे. त्यानंतर आपण मूळ प्रस्तावनेला सुरुवात करूया. ही सविस्तर प्रस्तावना आणि मुंबई विद्यापीठासाठी साधारणतः 25 गुणांचा एक प्रश्न विचारलेला असल्यामुळे आपण 25 गुणांच्या 1.5 पट साधारणतः अंदाजे 62 मुद्दे याच्यामध्ये कलमांसहित आपण मेन्शन केलेले आहेत. ही झाली उत्तराची सविस्तर मांडणी. याच्यामध्ये अ, ब, क, ड, ई, फ असे आपण 5 भाग केलेले आहेत. त्यानंतर 2 केस स्टडीज आपण याच्यामध्ये या उत्तरामध्ये समाविष्ट केलेले आहेत. आणि 2 केस स्टडी झाल्यानंतर आपण निष्कर्ष आणि त्यानंतर सविस्तर समारोप अशा पद्धतीने आपण हे 25 गुणांचं उत्तर या ठिकाणी लिहिलेलं आहे. याचप्रमाणे सेम पॅटर्नवरती आपण टिपा, ज्या शेवटचा 7वा प्रश्न असतो त्यासाठी या 4 टिपा असतात, त्यासाठी आपण हे सेम जसं आपण मुख्य 25 गुणांचा प्रश्न लिहिलाय त्याप्रमाणे अंदाजे 12.5 मार्कांसाठी ज्या टिपा असतात तो 25 गुणांसाठी, तर त्याही आपण उत्तराची मागणी अशाच पद्धतीने केलेली आहे. मात्र टिपांमध्ये इकडे 60 गुणांचा जे 25 गुणांचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपण 62 मुद्दे घेतलेले आहेत. तर इथे 12.5 गुणांसाठी आपण साधारणतः एक 30 मुद्दे घेतलेले आहेत. खरंच पण आपण उत्तर व्यवस्थित साधारणतः 1000 शब्दांचं असेल आणि 25 गुणांचं साधारणतः 2100 ते 2200 शब्दांचं असेल. तर आपण नक्की या पुस्तकाचा लाभ उठवा. पुस्तक मराठीतून आहे. आपण टप्प्याटप्प्याने इंग्रजीमध्ये सुद्धा या पुस्तकांची रचना करणार आहोत. थोडा वेळ जाईल, पण सध्या आपण मराठीवरती फोकस केलेला आहे. किमान 4 पुस्तकं तरी प्रत्येक सेमिस्टरला आपल्याला उपलब्ध होतील. आपण ज्याप्रमाणे प्रथम सत्रासाठी आम्हाला भरघोस असा प्रतिसाद दिला, तोच प्रतिसाद तुम्ही आम्हाला सेकंड सेमिस्टरसाठी सुद्धा नक्की द्या. पुस्तकाचा दर्जा अतिशय उत्तम आहे. खूप संशोधन करून हे पुस्तक आम्ही तयार केलेलं आहे. तुम्ही पौलमी लॉ बुक पब्लिशिंग हाऊसला नेहमी जसा सपोर्ट करता तसा यावेळेस सुद्धा नक्की करा. आणि तुम्हाला परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.